नमस्कार मंडळी, मी न्यूट्रिशनिस्ट अनुजा आणि द ग्रीन पंच आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मी जेव्हा 5वी-6वीत होते साधारण शाळेत, तेव्हा ना मला अचानक इनडायजेशन म्हणजे अपचन, पित्त होणं, सारखं ॲसिडिटी होणं याचं प्रमाण खूप वाढलं होतं. आणि मला आणि माझ्या घरच्यांना नेहमी असं वाटायचं की आपण तर घरगुती साधं सोप्पं घरातलं जेवण जेवतो, मग एवढा त्रास का व्हावा. मग त्याच्यावर वेगवेगळे उपाय करण्यात आले आणि मग मी योगासनांचा क्लास जॉईन केला. आणि त्यावेळेस ते शिकताना मला तिथल्या काही माझ्या टीचर्सनी काही खाण्यापिण्यातली पथ्य सांगितली, जीवनशैलीत काही छोटे छोटे बदल सांगितले आणि त्यामुळे मला इतका छान परिणाम माझ्या आरोग्यावर जाणवला. आणि तो पॉईंट होता जेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण आपला आहार, जीवनशैली ह्या गोष्टींचा आणि ह्यात आपण जे काही वागतो म्हणजे कसं खातो, किती वाजता खातो, कशाबरोबर काय खातो, ह्याचा केवढा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. आणि तेव्हाच मी ठरवलं की आपण ह्याच क्षेत्रात काहीतरी शिक्षण घ्यायचं. म्हणून मग मी माझी बॅचलर्स फूड सायन्स आणि न्यूट्रिशन या क्षेत्रात केलं, जिथे मला अन्न तयार होण्यापासून अगदी आपल्या शरीरात जाऊन त्याचं पुढे काय होतं इथपर्यंत डिटेलमध्ये अनेक गोष्टींचं न्यूट्रिशनचं नॉलेज मिळालं. मग मला मास्टर्स करायच्या वेळेस असं वाटलं की आपण थोडीशी क्लिनिकल बाजूसुद्धा समजून घेऊ, म्हणजे वेगवेगळे आजार का होतात आणि मग त्या आजारात काय आहार घेतला असता त्यातनं बाहेर यायला मदत होऊ शकते. आणि मग माझं मास्टर्स मी क्लिनिकल न्यूट्रिशन आणि डायटिटिक्स या क्षेत्रात फेमस सिम्बायसिस युनिव्हर्सिटीमधनं केलं. आणि मग अर्थातच सगळ्यांसारखे जॉब्स करायला सुरुवात केली. वेगवेगळ्या हॉस्पिटल्समधनं मी जॉब करत होते आणि त्याच्यानंतर स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली. आणि गेल्या 8 ते 10 वर्षांमध्ये अगदी इंट्राक्रेनियल हायपरटेन्शनसारख्या ब्रेन डिसऑर्डर्सपासून ते वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर, पचनशक्तीच्या रिलेटेड IBD, IBS सारखे आजार, वेगवेगळ्या डेफिशियन्सीज, त्यानंतर आपलं थायरॉईड, हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब, डायबिटीस आणि अर्थातच वेट लॉस, वेट गेन यासारख्या असंख्य केसेसमध्ये वेगवेगळ्या पेशंट्सना त्यांच्या आजारामध्ये मदत करण्याची संधी मला या माझ्या कामामुळे मिळाली.